नमस्कार फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय न्याय संहिता BNS या कायद्यातील कलम 25 या कलमाच्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. तर भारतीय न्याय संहिता BNS या कायद्यातील कलम 25 हे अत्यंत महत्त्वाचे कलम आहे, कारण ते संमती कन्सेंट या संकल्पनेला कायदेशीर चौकटी स्पष्ट करते. हे कलम सांगते की कोणत्या प्रकारच्या संमतीला कायद्याच्या नजरेत संमती मानले जाणार नाही. काय म्हटलेलं आहे? भारतीय न्याय संहिता BNS या कायद्यातील कलम 25 हे अत्यंत महत्त्वाचे कलम आहे, कारण ते संमती कन्सेंट या संकल्पनेला कायदेशीर चौकटी स्पष्ट करते. हे कलम सांगते की कोणत्या प्रकारच्या संमतीला कायद्याच्या नजरेत संमती मानले जाणार नाही. येथे या कलमाचे सविस्तर विश्लेषण करून घेऊया आपण. कलमाचे नाव आहे, ज्या संमतीबद्दल ती भीतीपोटी किंवा गैरसमजातून दिली आहे असे माहीत आहे अशी संमती. काय म्हटलं आहे? ज्या संमतीबद्दल ती भीतीपोटी किंवा गैरसमजातून दिली आहे असे माहीत आहे अशी संमती. कलम काय म्हणतं हे? तर 25 कलममध्ये संमती अवैध ठरवण्याचे 3 मुख्य आधार दिले आहेत. भीती किंवा गैरसमज, फिअर अँड मिसकन्सेप्शन्स, इजा होण्याची भीती किंवा तथ्यांचा गैरसमज. दुसरा आहे मानसिक अस्वस्थता किंवा नशा, अनसाउंडनेस ऑफ माइंड अँड इंटॉक्सिकेशन. व्यक्तीला आपण कशाला संमती देतो हे कळत नसेल तर. तिसरा आहे बालकाची संमती, चाइल्ड्स कन्सेंट. 12 वर्षाखालील मुलांनी दिलेली संमती कायद्याने ग्राह्य धरली जात नाही. तर हे 3 मुख्य आधार आहेत जिथे संमती मानली जाणार नाही. भीती किंवा किंवा गैरसमज, नंतर मग मानसिक अस्वस्थता किंवा नशेच्या आहारातून दिलेली संमती आणि बालकाची संमती, जे 12 वर्षाखालील मुलांची संमती ग्राह्य धरली जात नाही कायद्याने. लॅटिन मॅक्झिम कोणती आहे? या कल्पनेचा आधार व्हॉलेंटी नॉन फिट इंजुरिया. काय म्हटलेलं आहे? व्हॉलेंटी नॉट फिट इंजुरिया या तत्वाशी संबंधित आहे. याचा अर्थ स्वच्छेने संमती देणाऱ्याला इजा होत नाही. परंतु कलम 25 याला अपवाद ठरवते. जर संमती मुक्त असेल, फ्री कन्सेंट नसेल, तर कन्सेन्शन ॲड इडम कॉन्शन्सेस ॲड इडम एकाच गोष्टीवर एकाच अर्थाने सहमती ही अट पूर्ण होत नाही. हे ह्या लॅटिन मॅक्झिमचा अर्थ आहे. कलमाचं सोपं रूप समजून घेऊया. स्पष्टीकरण सोप्या भाषेत सांगायचे तर होचा अर्थ नेहमीच हो असतो असे नाही. जर एखाद्याने तलवारीच्या धाकावर हो म्हटले असेल, म्हणजे भीती देऊन जर हो म्हटले असेल, दुसरा एक लग्नाचे खोटे आमिष दाखवून हो मिळवले असेल, तथ्याचा गैरसमज, दारूच्या नशेत किंवा वेडेपणात हो म्हटले असेल, किंवा लहान मुलाने हो म्हटले असेल, तर कायदा त्याला संमती मानत नाही. अशा परिस्थितीत समोरच्या व्यक्तीला गुन्ह्यासाठी जबाबदार धरले जाईल. तर हे कलम का बरं अस्तित्वात आले? ते कलम पीडितांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आहे. गुन्हेगार अनेकदा पीडिताने संमती दिली होती असा बचाव घेतात. हा बचाव मोडीत काढण्यासाठी आणि संमती ही स्वैच्छिक आणि माहितीपूर्ण, व्हॉलेंटरी आणि इन्फॉर्म असावी, यासाठी हे कलम अस्तित्वात आलेले आहे. कलमाचे महत्त्व आणि उद्दिष्ट काय? व्यक्तीचे संरक्षण, दुर्बल, लहान मुले आणि फसवणूक झालेल्या व्यक्तींना वाचवणे. व्याख्येतील स्पष्टता, संमती म्हणजे केवळ शारीरिक कृती नसून ती मानसिक तयारी असावी हे स्पष्ट करणे. बलात्कार आणि फसवणूक रोखणे, विशेषतः लैंगिक गुन्ह्यांमध्ये या कलमाचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. कलमाचे उल्लंघन आणि शिक्षा उपाय. कलम 25 हे स्वतः शिक्षा देणारे कलम नाही, तर ते पुराव्यांचे कलम आहे. जर एखाद्याने गैरसंमती, इनव्हॅलिड कन्सेंट मिळून एखादे कृत्य केले तर त्या मूळ गुन्ह्याची शिक्षा, उदाहरणार्थ फसवणूक, दुखापत किंवा बलात्कार, त्याला भोगावी लागेल. उपाय काय आहेत? अशा परिस्थितीत पीडिताने सिद्ध करावे लागते की संमती ही भीतीपोटी किंवा फसवणुकीतून दिली होती. आता न्यायालयीन प्रकरण आणि निर्णय समजून घ्या. नवजोत सिंग सिद्धू वर्सेस पंजाब राज्य यांसारख्या अनेक प्रकरणांमध्ये न्यायालयाने स्पष्ट केले आहे की संमती ही फ्री असावी. लग्नाचे आश्वासन. अलीकडच्या अनेक निर्णयांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की जर सुरुवातीपासूनच लग्न करण्याचा हेतू नसेल आणि शारीरिक संबंध ठेवले असतील, तर ती तथ्यांचा गैरसमज, मिसकन्सेप्शन ऑफ फॅक्ट अंतर्गत अवैध संमती मानली जाईल. नंतर या संबंधित असलेले सांविधानिक कलमे आणि इतर कायदे समजूया. अनुच्छेद 21 भारतीय न्याय संविधानातील अनुच्छेद 21 यामध्ये जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार, अवैध संमतीने केलेले कृत्य हा अधिकारांचा भंग करते. नंतर मग आहे भारतीय करार कायदा 1872 सेक्शन 14.
कलम 14 हे मुक्त संमती फ्री कन्सेंटची व्याख्या इथेही दिलेली आहे. बी-एन-एस कलम 63 बलात्कार येथे कलम 25 ची भूमिका अत्यंत निर्णायक ठरते. तर हे काही संविधानिक कलमे आणि इतर कायदे ह्या कलमाशी संबंधित आहेत. कलमाची समीक्षा कशी करतात? तर कलम 25 हे आधुनिक न्यायशास्त्राचे उत्कृष्ट उदाहरण आहे. हे केवळ बाह्य कृतीकडे न पाहता व्यक्तीच्या मानसिक अस्वस्थतेकडे पाहते. मात्र तथ्यांचा गैरसमज या शब्दाची व्याप्ती मोठी असल्याने काही वेळा याचे अर्थ लावताना गुंतागुंत निर्माण होऊ शकते. निष्कर्ष काय? तर भारतीय न्यायसंहिता कलम 25 हे सुनिश्चित करते, की कायद्याचा गैरवापर करून कुणालाही फसवता येणार नाही. संमती ही केवळ शब्दांची नसावी, तर ती विचारांची आणि स्वातंत्र्याची असावी. हे या कलमाचे सार आहे. मित्रांनो, आज आपण भारतीय न्यायसंहिता या कायद्यातील कलम 25च्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे समजून घेतलेल्या आहेत. हे कलम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून ह्या कलमाच्या तरतुदी तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजतील. असेच कायदेविषयक ज्ञान मिळवण्यासाठी, माहिती मिळवण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रियजनांना, मित्रांना फॉरवर्ड करा, जेणेकरून त्यांचंही कायदेविषयक ज्ञान वाढेल, त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.